ठिकाणी मी करण्यासाठी उभा आहे। विद्यार्थी मित्रांनो, गेली अनेक वर्ष 2018 पासून या ठिकाणी आपल्या टाटा कॅपिटल या ठिकाणी आपल्या जॉईन झाली, पण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचं ठाण्याचं काम हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी चालू होतं। त्यांना साथ मिळाली टाटा कॅपिटल संस्था मुंबई या ठिकाणी प्रथमतः महाडिक साहेब, तर काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थी माहिती नसेल, महाडिक साहेब होते त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्या ठिकाणी आले होते, शाळेत देखील येऊन गेलेले आहेत ते। खरोखर त्यांनी जी सुरुवात केली आणि त्यांना जे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाने जी मदत केली, या माध्यमातून आज सुधागड तालुक्यामधील ज्या काही शाळा, या डोंगर पाडत असतील, मागास शाळा असतील, दुर्गम शाळा असतील, या शाळांच्या विकासाला गती मिळाली आहे। दरवर्षी या ठिकाणी प्रत्येक या तालुक्यासाठी आपल्या शाळांच्या विकासासाठी जवळजवळ लाखोंचा निधी या ठिकाणी येत असतो। आज जवळजवळ करोडोंच्या पार आपण या ठिकाणी सर गेलो असतो, बरोबर सर? करोडोंच्या पार आपण या ठिकाणी गेलेलो आहोत। म्हणजे खरोखरच या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारची खंड पडू नये, कुठल्याही प्रकारची शिक्षण त्यांच्या कुठल्याही व्यत्यय येऊ नये, त्यांना शिक्षण अखंड चालू राहावं आणि प्रत्येक विद्यार्थी हा गरीब असू द्या, गरजू असू द्या, पितृचक्र आपल्याला असू द्या, या सगळ्यांना शिक्षण मिळावं म्हणून सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल संस्था मुंबई यांच्या प्रोजेक्ट सुविद्या या अंतर्गत या ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। खरोखरच या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर गेली अनेक वर्ष आपल्या शाळेमध्ये ई लर्निंगची सुविधा नव्हती, परंतु ज्यावेळी घाडगे साहेबांनी या ठिकाणी सर्व शाळांना संधी दिली की तुमच्या ज्या विद्यार्थ्यांना सुविधा शिकण्यासाठी पाहिजे, तर त्यासाठी आपण त्यांचे शब्द टाकला आणि त्या अनुषंगाने आज 2 ई लर्निंगचे युनिट आपल्या शाळेमध्ये आहेत। खरोखर या ठिकाणी टाटा कॅपिटलच्या आणि सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे आपण धन्यवाद। प्रत्येक आमच्या तिन्ही वर्गांमध्ये चांगल्या प्रकारचे ई लर्निंगचे युनिट आपण या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत, त्यामुळे तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचबरोबर दरवर्षी आपल्या मुलांना इयत्ता 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जे पाठ्यपुस्तक असतात, पाठ्यपुस्तकाची किंमत पाहायला गेलं तर मार्केटमध्ये पुष्कळ किंमत आहे आणि आज आपला परिसर पाहिला डोंगर दुर्गम भागाचा आदिवासी पाड्याचा पडतो, 70% आम्ही आदिवासी आहेत। तर असे विद्यार्थी की त्यांना पुस्तकांच्या मुळे शिक्षण घेता येत नाही, परंतु आज सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे या ठिकाणी 9वी 10वीच्या सर्व मुलांना या ठिकाणी पुस्तकं देण्याचं काम करतोय, त्याच्यामुळे देखील आपला शिक्षणाचा भार आज हलका होत आहे। खरोखरच बाळांनो, या वर्षी देखील आपल्याला 15 पुस्तकाचे सेट या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थ्यांना आता काही सेट आपण गेल्या वर्षी थोडी कमी बनवले, त्याचबरोबर आपल्या सुधागड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, शैक्षणिक विकासाबरोबर इतर ज्ञानाची देखील भर पडावे यासाठी त्याच्यासाठी ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, तुमची स्कॉलरशिप असेल, NMMS असेल, तर NTS असेल, तसेच डॉक्टर होमी भाभा स्पर्धा आहे, या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी बसावं, त्यासाठी त्यांची लागणारी फी, त्यांना लागणारी पुस्तकं, त्यांच्यासाठी लागणारं मार्गदर्शन हे संपूर्ण देखील या ठिकाणी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे करत असतं, जेणेकरून आज NMMS मध्ये आपल्या तालुक्यातले अनेक विद्यार्थी त्यांना शिष्यवृत्ती संपन्न झालेले आहे। आपल्या शाळेमध्ये देखील एक विद्यार्थी आयुष विजय जाधव याला देखील NMMS ची शिष्यवृत्ती सर मिळालेली आहे, हे तुमच्या माध्यमातून झालेले आहे। या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांबरोबरच ज्या विद्यार्थ्यांचे पितृचक्र हरपलेलं आहे, ज्याला वडील नसतील, आई नसेल, आई वडील दोन्ही नसतील, जे अपंग विद्यार्थी आहेत, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांसाठी त्यांची असणारी शाळेची वार्षिक फी ही देखील आपल्याला या ठिकाणी यांच्या माध्यमातून मिळते। त्याचबरोबर इयत्ता 10वीला परीक्षेसाठी प्रविष्ट होणारे, नुसते 10वीला गेला विद्यार्थी म्हणून चालणार नाही, तर तो परीक्षेला बसला पाहिजे आदिवासी समाजातील विद्यार्थी, तर त्या विद्यार्थ्याची बोर्डाची फी देखील भरण्याचं काम सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे ज्ञानाबरोबर अवांतर वाचनाची देखील आपल्या विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, गोडी निर्माण व्हावी, अवांतर वाचनातून आपल्या बुद्धीचा विकास व्हावा, यासाठी देखील ग्रंथालयासाठी पुस्तकं ते दिलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी भाषांतर चांगल्या प्रकारचं व्हावं, यासाठी त्यांनी काय तरखडकर भाषांतर पाठ्यपुस्तक उपलब्ध करून दिलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या विकासात त्या ठिकाणी भर पडणार आहे। यासाठी त्यांनी वाचन कोपरा देखील उपलब्ध करून दिले। आपले जे 2 आपण वापर करतो ना वाचन कोपऱ्याचं, माहिती पडवरांड्यामध्ये येते, तर ते वाचन कोपरे देखील आपल्याला सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांनीच या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांच्या वाचन विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केले आहे। शैक्षणिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांचं अष्टपैलू नेतृत्व निर्माण व्हावं, विद्यार्थ्यांना त्यांची शारीरिक क्षमता देखील सिद्ध करता यावी, या दृष्टीने या ठिकाणी मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आज जे आपण पाहतो डबल बार, सिंगल बार, सीडी असेल, हे व्हॉलीबॉलचं खेळ असेल, हे सर्व काही ज्यांनी आपलं उपलब्ध करून दिलेलं आहे ते सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे। याचबरोबर आपल्या शाळेमध्ये
या ठिकाणी विज्ञानाचे जे आपण प्रयोग करतो त्या विज्ञानाचे प्रयोगाचे साहित्य असतं, त्याचं केमिकल असतं, त्याची उपकरणं असतील ती वर्षानुवर्षे वापरल्यानंतर ती त्या ठिकाणी फुटतात किंवा ती खराब होतात. मग प्रत्येक वेळेला या ठिकाणी आपण ज्यावेळी यांच्याकडे मागणी करतो त्यावेळी आपल्याला त्या विज्ञानासाठी लागणारे जे काही उपकरण असतील, जे काही मूलद्रव्य असतील, जे काही घटक असतील ते सगळं उपलब्ध करून देण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. तसेच इयत्ता 10वी साठी जे विद्यार्थी प्रविष्ट होतात त्यांना अपेक्षित पुस्तकं, म्हणजे आपण वर्षभर अभ्यास करतो पण परीक्षे वेळेला आपल्याला वेळ कमी असतो, मग त्यावेळी अपेक्षित जे प्रश्न परीक्षेला पडण्याची आशा असते किंवा अपेक्षा असते तशा प्रकारचं अपेक्षित संच आपल्याकडे उपलब्ध असतात. नवनीत अपेक्षा आपल्याला माहिती आहे. मग ते संच देखील यावर्षी आपल्याला जास्त प्रमाणात उपलब्ध झाले. काही शाळांनी त्यावेळेला त्यांचे ते अपेक्षित दिले नाही. शेवटी मग निंबाळकर सरांनी त्याच्यासाठी सर मागणी केली की आमच्या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील आणि खरोखरच आज सर चांगल्या प्रकारचा फायदा झाला. आमचा 93% निकाल लागला सर या ठिकाणी शाळेचा. आदिवासी आमचे एकूण 8 विद्यार्थी होते, त्याचे फक्त 2 विद्यार्थी, ते पण एक विद्यार्थी परीक्षेनंतर आला नाही, तो आजारी पडला, तो आलाच नाही. आणि एक विद्यार्थी त्याला आम्ही कर्नाटकवरून, आमचे बाबू काका आहेत त्याच्या मागे फोन लावून त्याला कर्नाटकहून बोलवला होता, पण तो परीक्षेला थोडंसं म्हणजे परीक्षा शाळेत नव्हता पण तो उपलब्ध झाला नाही, त्यावर तो नापास झाला. असे 2 विद्यार्थी आमचे दुर्दैवी नापास झाले. त्याचा आमचा निकाल चांगल्या प्रकारे ठिकाणी लागण्याचा कसं. त्याचबरोबर आपलं जे विद्यालय आहे या विद्यालयाला ती रंगरंगोटी दिसते. त्याचबरोबर आपल्या वरांड्यातील वर्गातील ज्या भिंती बोलक्या दिसत आहेत ना त्याच्यावरती सूत्र आहेत, सगळ्या प्रकारची विज्ञानाची माहिती आहे, भूगोलाची माहिती आहे, मराठीची माहिती आहे. ही शाळा सुशोभीकरण करून देण्याचं काम देखील सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपली शाळा आहे. तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती असेल की कोरोनाची महामारी होती. मग या कोरोनाच्या महामारीत देखील शाळा चालवणं मुश्किल काम होतं. त्यावेळी शाळा सॅनिटायझर करायची होती, सॅनिटायझर स्टँड पाहिजे होता, थर्मामीटर पाहिजे होता, थर्मगन पाहिजे होती. हे सर्व साहित्य आहे, थर्मामीटर आहे, पाहिजे होतं. ते सर्व साहित्य देखील आपल्याला या ठिकाणी सुधागड तालुका रहिवाशांना उपलब्ध करून दिलं. आणि मग आपण बघा ते स्प्रे वगैरे मारल्यानंतर तुमचं या ठिकाणी थर्मामीटर सगळं टेम्परेचर मध्ये तुम्ही नव्हता, ती 19ची बॅच होती आणि मग तेव्हा ठिकाणी आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करू शकलो. याचबरोबर सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे ह्या शाळांमधूनही उपक्रम राबवतेच, पण सर्व शाळांचं एकत्रित अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं देखील या ठिकाणी तालुकास्तरीय आयोजन करत असते. आज आपल्या विद्यालयातील चांगल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन चांगल्या प्रकारचे बक्षिसं देखील मिळवले आणि बक्षीस देखील चांगल्या दर्जाचे असतात, क्वालिटीचे असतात, चांगल्या प्रकारची ट्रॉफी असते, रोख रक्कम असते, या ठिकाणी तुमचे मेडल्स असतात, सर्टिफिकेट असतं. म्हणजे चांगल्या दर्जाचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्याचं काम या ठिकाणी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून, त्याचबरोबर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा यांचं देखील आयोजन केलं जातं. आज आपल्या विद्यालयातील युवराज सागळे हा तालुक्यात 2 नंबर आला होता वक्तृत्वामध्ये. त्या 2 नंबरचं बक्षीस त्या ठिकाणी संपादन केलं होतं. टाळ्या आपली रोशनी सागळे ही सगळ्यांना माहितीच आहे. माडी साहेबांची विशेष म्हणजे त्यांना आवडायची मुलगी तिला आपण सर विभागापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं आपण आपल्या माध्यमातून. ती विभागापर्यंत पोहोचली होती वक्तृत्व स्पर्धेमध्ये, आपल्या शाळेची विद्यार्थी होती म्हणून. तर त्यामुळे अशा प्रकारचं पाठबळ तुम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता, व्यासपीठ उपलब्ध करून देता तालुका स्तरावरती. त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता घडते, विकास घडतो आणि विद्यार्थी नक्कीच जीवनामध्ये अशा चांगल्या प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचं या ठिकाणी काम करणार आहे. याचबरोबर आपल्या या तालुक्यातील तरुणांना नोकरी व्यवसाय उपलब्ध व्हावी व्यवसाय मार्गदर्शन देखील या ठिकाणी राबवलं जातं. त्याचबरोबर आज देशाची सेवा म्हटली की सर्वांना अभिमान निर्माण होत असतो, तसेच सैनिक घडविण्यासाठी देखील या ठिकाणी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल संस्था मुंबई यांच्या माध्यमातून या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षण, ज्या विद्यार्थ्यांना सैनिक व्हायचं आहे त्यांच्या पाठीमागे एक खासपणे उभा असतात की जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नक्कीच तुम्ही देशाची सेवा करू शकता. हे विद्यार्थी घडविण्यासाठी देखील यांचा मोलाचा सहकार्य, मोलाचा सहभाग आहे, मोलाचा आधार आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये आपल्या शाळेला आर्थिक सहकार्याबरोबरच या ठिकाणी जे पितृचक्र आहे, जे अपंग विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी फक्त स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बसले होते, त्यांची फी आपल्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाली होती. आणि इयत्ता 9वी 10वीच्या मुलांसाठी देखील चांगल्या प्रकारचे पुस्तक या ठिकाणी उपलब्ध, कमी पुस्तक उपलब्ध झाली आणि सर्व प्रकारचं हे सहकार्य जे आहे ते या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल संस्था मुंबई यांच्या माध्यमातून आपल्याला होत आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, या संस्थेचं मानावं तेवढं आभार आणि राहावं तेवढं ऋणी कमीच आहे. आणि त्याचबरोबर या संस्थेची ज्यावेळी आपण सगळ्या प्रकारचं पत्रव्यवहार करत असतो, हे पत्रव्यवहार करत असताना जे मध्यस्थीची भूमिका करतात
आपले गुरुवर्य लिंबाळकर सर, खरोखर सर्व शाळांवर त्यांचं लक्ष आहे आणि प्रत्येक शाळेचं ते स्वतः फोन करून तुमची माहिती आली पाहिजे, तुमची माहिती जमा झाली पाहिजे. म्हणजे त्यांचा कटाक्ष आहे की आपल्या शाळेतला म्हणजे आपल्या तालुक्यातला एकही शाळा या सहकार्यापासून वंचित राहता कामा नये. हा त्यांचा पाठपुरावा असतो, त्यांची तळमळ आहे ती की आपल्या तालुक्यातील एकही शाळा सहकार्यापासून वंचित राहता कामा नये. कारण शाळा वंचित राहिली तिथला विद्यार्थी वंचित राहील, तो वंचित राहिला तो शिक्षणापासून दूर जाईल, त्या शिक्षणात खंड पडेल. ही तळमळ सरांना आहे. म्हणून सर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कॉन्टॅक्ट करता आम्हाला आणि ती माहिती एकत्र करून घाडगे साहेबांना पाठवत असतात. म्हणून विद्यार्थ्यांनो खरोखरच या सर्वांचं मी शाळेच्या वरती ऋण व्यक्त करतो की आपण हे सहकार्य आमच्या विद्यार्थ्यांना करता. म्हणूनच आज विद्यार्थी आमच्या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रगती या ठिकाणी शैक्षणिक कार्य करत आहेत आणि शाळांचा निकाल देखील इयत्ता 10वीचा चांगल्या प्रकारे लागत आहे. अशा प्रकारचं लाभलेलं माझं प्रास्ताविक मी या ठिकाणी थोडक्यात थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ विराजमान मान्यवर, सुधाकर तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी गाडगे साहेब, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, आज आपल्या शाळेत सुधाकर तालुका रहिवासी सेवा संघाचे मान्यवर उपस्थित आहेत. मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की माझ्यासारख्या पितृछत्र हरपलेल्या असंख्य मुलांना, ज्यांना आई नाहीत, वडील नाहीत किंवा आई वडील दोन्ही नाहीत, अशा असंख्य मुलांना सुधाकर तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल संस्था मुंबई आर्थिक तसेच शैक्षणिक मदत करत आहेत. खरोखर साहेब आमच्यासारख्या निराधारांचा आपण आधार झालात. आज आपल्या मुले आम्हाला शिक्षण घेताना कुठली समस्या येत नाही. आपण आम्हाला खूप मोलाचे सहकार्य करत आहात. त्यामुळे जाता जाता आपल्यासाठी एवढंच बोलते की आमच्यासारख्या निराधारांना दिलात तुम्ही आधार, आमच्यासारख्या निराधारांना दिलात तुम्ही आधार. ऋणात राहू सदैव तुमच्या, मानते तुमचे आभार, मानते तुमचे आभार. सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल संस्था मुंबई हे अनेक वर्ष आपल्या शाळेला शैक्षणिक व आर्थिक मदत करत आहेत. शैक्षणिक मदतीसोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सामान्य ज्ञान, क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करत आहेत. तर गेल्या वर्षी माझा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. त्यामध्ये मला सन्मान चिन्ह दिले व रोख रक्कम देऊन माझा गौरव करण्यात आला. त्यामुळे मला सन्माननीय व्यासपीठ विराजमान मान्यवर, सुधाकर तालुका रहिवासी सेवा संघ ठाण्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री विठ्ठलजी गाडगे साहेब, सुधाकर तालुका समन्वयक श्री लिंबाळकर सर, तसेच उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच आज गेली अनेक वर्ष सुधाकर तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल संस्था आपल्या शाळेतील गरीब, गरजू, आदिवासी व पितृछत्र हरपलेल्या मुलांना आर्थिक व शैक्षणिक मदत करत आहे. त्याचबरोबर आपले लर्निंगसाठी भौतिक सुविधा देत आहे. त्यामुळे आमच्या शिक्षणाला गती मिळाली आहे. शाळेचे स्वरूप देखील बदलत चाललेले आहे. खरोखरच सुधाकर तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल संस्था मुंबई त्यांची मी आभारी आहे. मी बाळावेश्वराला विनंती करते की त्यांच्या संस्थेची अशी भरभराटी होत राहू, त्यांच्या संस्थेच्या हातून असे समाज कार्य घडत राहू. जाता जाता त्यांच्या संस्थेसाठी एवढंच बोलते. कीर्ती व्हावी चहुदिशानं, कर्तृत्वानं गाठावा आकाश. कीर्ती व्हावी चहुदिशानं, कर्तृत्वानं गाठावा आकाश. आपल्या प्रत्येक पावलावर असावा आनंद फुलाचा प्रकाश, आनंद फुलाचा प्रकाश. संघ ठाण्याचे अध्यक्ष गाडगे साहेब, मुख्याध्यापक, उपस्थित सर्व मान्यवर, सुधागड तालुका संघ ठाणे व टाटा कॅपिटल संस्था मुंबई आमच्यासारख्या आदिवासी मुलांसाठी देवासारखे आहेत. आज आमची घरची परिस्थिती खूप गरिबी आहे. त्याच्यामुळे शिक्षण घ्यायला जमत नाही, पण आपल्या मदतीने आम्हाला शिक्षणाला खूप मदत होत आहे. आम्हाला इतर मुलाप्रमाणे शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे मी आदिवासी मुलांच्या वतीने सुधागड तालुका रहिवासी संघ टाटा कॅपिटल व संस्था मुंबई यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र, बोलायचं सगळं नमस्कार. व्हेरी गुड. मला मोठं व्हायचं आहे ना? नक्की. व्हेरी गुड. मराठीत एक म्हण आहे, असं म्हणतात, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्यांचं काय आहे बांधता येतील केव्हाही, घरट्यांचं काय आहे बांधता येतील केव्हाही, पण क्षितिजांच्या पलीकडे झेप घेण्याची नेहमी जिद्द असावी, जिद्द असावी.
आपल्या सगळ्यांमध्ये खूप चांगली जिद्द आहे, खूप चांगली जिद्द आहे. आणि म्हणूनच सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय घाडगे साहेब, खरं म्हणजे आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी घाडगे साहेबांच्या कामाची पद्धत खूप वेगळी आहे. घाडगे साहेब आमच्या संस्थेला लाभलेले सुंदर व्यक्तिमत्व आहे. नुसतं सुंदर नाही आहे तर मनापासून लाभलेलं व्यक्तिमत्व आहे. जे काही करतात ते प्रामाणिकपणे करतात. कधीही केव्हाही कुठेही जरी बसलो तरी माझ्या सुधागड तालुक्यासाठी काय करता येतं का, माझ्या सुधागड तालुक्यामध्ये ज्या ज्या काही स्कूल आहे, छोट्या मोठ्या स्कूल आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल का, ही भावना ज्याच्यामध्ये आहे ना, तोच व्यक्ती आयुष्यामध्ये खरं जीवन जगत असतो. घाडगे साहेबांना मी नक्कीच एवढा मोठा नाहीये शुभेच्छा देण्यासाठी, पण त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी नक्कीच आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये गुरु सारखा असता पाठीराखा इतरांची लेखा कोण करी, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू पुढे वारसा. म्हणजे इथे बोलतो आहे तो खरा गुरुने दिलेला वारसा आहे. आणि जो वारसा आहे तो आदरणीय आमच्या निंबाळकर सरांचा. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. सांगेल, 5वीला असताना इंग्लिश हा विषय काय माहित नव्हता, परंतु इंग्लिश तेव्हा चालू होता. आपल्याला माहित आहे इंग्लिश मधला ऍपल मधला ए माहिती आहे ना सगळ्यांना. ए जर कुणी शिकवलं असेल तर आमच्या निंबाळकर सरांनी आम्हाला शिकवलंय. मी त्यांचा विद्यार्थी आहे. सांगायला खूप गर्व आहे. आयुष्यामध्ये आज खूप माणसं अशी म्हणतात, असं म्हणतात आयुष्य किती वर्ष जगला हे माहित नाही, पण कसा जगला हे खूप महत्वाचं आहे. खरं म्हणजे रिटायर झाल्यानंतर सरांनी घरी बसायला पाहिजे होतं, नाही, पण त्यांची आस्था आहे, त्यांची तळमळ आहे. त्यांना माहित आहे आमच्या सुधागड तालुक्यामध्ये असे काय विद्यार्थी आहेत, असे काय आदिवासी विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ आणि टाटा कॅपिटलच्या वतीने जास्तीत जास्त मदत कशी मिळू शकते. आणि खऱ्या अर्थाने ही आलेली मदत घाडगे साहेब निंबाळकर सरांना सांगत असतात आणि निंबाळकर सर हे सर्व प्लॅनिंग करत असतात. म्हणजे आयुष्यामध्ये प्लॅनिंग पण कोणी करणारा असावा लागतो. ते मनापासून त्यांचं कौतुक करावं इतकं कमी आहे. यानंतर आमच्या सुधागड तालुक्याला असे खंबीर नेतृत्व लाभलेलं आहे. मी म्हणतो किती वर्ष तुम्ही करणार, आजही ते यंग आहे. आमचे खेरटकर साहेब माजी अध्यक्ष आहेत, त्यांच्यासाठी जरा जोरदार. आणि आमच्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय लहाणे साहेब आजही या वयात देखील आमच्या सुधागड तालुक्याची संघटना चाललेली आहे, एकमताने संघटना चाललेली आहे. त्याला कारणीभूत आहे हे सर्व प्रामाणिक लोक आहेत, म्हणून ही संघटना चाललेली आहे. संघटना काढणं सोपं आहे, पण चालवणं महा अवघड आहे. आणि चालवण्याचं काम हे प्रामाणिक लोक जेव्हा येतात ना तेव्हा ती संघटना चालत असते. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी फार काय बोलणार नाहीये. आज आपल्याला ऐकायचं निंबाळकर सरांना, घाडगे साहेबांना, पण मी एवढं मात्र नक्की सांगेन, आज इथे मान्यवर सगळे उपस्थित आहेत, नक्कीच मनापासून त्यांचंही कौतुक करेन. एवढं मात्र नक्की सांगेन, मीही एक गरीब कुटुंबातील होतो. ओके गुरुजनांचा आपला आशीर्वाद असतात, गुरुजनांचं मार्गदर्शन असते. मार्गदर्शन घेऊन नक्कीच तुम्ही पुढे व्हा. खरं म्हणजे आज खूप सुंदर बोलतायत सर. सरांकडून वक्तृत्व भाषा आपली शिकली पाहिजे. आज आमचे इथे विद्यार्थी मित्र आहेत. खरंच तुमच्या वयात असताना आम्हाला एवढं बोलता येत नव्हतं, फार छान बोलताय. पुढे जाऊन तुम्ही खूप मोठे व्हाल आयुष्यामध्ये. आज जर तुम्हाला कुठे मोठं व्हायचंय मोठं सगळ्यांना मनापासून ठरवा. मला काय व्हायचंय तर आजपासून ठरवा. मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला मोठा ऑफिसर व्हायचंय. आजपासून ठरवा, आजपासून कामाला सुरुवात करा. ओके मी कोणत्या गरीब घराण्यामध्ये जन्माला आलो हे ठेवू नका तुम्ही. ओके मी कसा जगेल हे पहिलं बघा. ओके आयुष्य खूप सुंदर आहे, जगण्यासारखं आहे. ओके आयुष्य आपल्याला जर खरंच जगायचं असेल
तर गरिबीतून आपल्याला शिकायचं, मोठं व्हायचंय आणि आईवडिलांचं नाव आपल्याला मोठं करायचंय. ओके, तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही आहोत. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ वाटेल ते करेल, पण तुम्हाला मदत करेल, बरोबर की नाही. आणि भाग्य चांगलं आहे की आमच्या सोबत टाटा कॅपिटल आहे. ओके, म्हणजे मदत करायला काही हरकत नाही, फक्त तुमची इच्छा झाली पाहिजे. तुम्हाला जे जे काही आम्ही संस्था देती आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्हाला विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगतो, आम्हाला ह्या अशा काहीच सुविधा नव्हत्या. जसं सर मला ई लर्निंग अजिबात नव्हतं, मोबाईल तर माहीतच नव्हता. ओके, मला वाटतं नवीनच कम्प्युटर आला होता, फक्त कम्प्युटर हा शब्द माहीत होता, पण कसं ते माहीत नव्हतं. आज तुम्हाला सगळ्या सुविधा आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मी सगळ्यांना आव्हान करेन, ओके, सगळ्या विद्यार्थी मित्रांना आव्हान करेन की मोबाईल मध्येच फक्त गुंतून राहू नका, बरोबर की नाही. मोबाईल फक्त चांगल्या कामासाठी यूज करा. मोबाईलचे अति घातक फायदे पण आहेत, तुम्हाला माहित नाही. तुम्हाला ह्या एक तुम्हाला उदाहरण देतात, कित्येक विद्यार्थी मित्र असतील की आपण मोबाईल ऑपरेट करतो. ओके, मोबाईलचं रेडिएशन फक्त जेवढं पाहिजे मोबाईलला उचला घ्या तेवढंच करा. मोबाईलच्या रेडिएशनने मोठमोठे आजार होत आहेत, मोठमोठे कॅन्सर्स होत आहेत. ओके, रेडिएशन फार डेंजर आहे. ओके, मोबाईल पाहिजे तेवढाच त्याचा वापर करायचा, बाकी आपण काय करायचं. ओके, आपण जास्तीत जास्त आपल्याला जे काही आपले ध्येय आहे, आपले काही स्वप्न आहेत, या स्वप्नासाठी आतापासूनच अभ्यास करायचा आहे. तयार आहात तुम्ही सगळेजण? मनापासून? ओके, कोणती गोष्ट मनापासून केली तर ती 100% होते. ओके, तर आपण सगळेजण, बरोबर की नाही, काहीतरी स्वप्न उराशी ठेवा. ओके, तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. पुन्हा इथे येऊ, आम्ही बोलत राहू. ओके, आज अचानक मला ही संधी दिलेली आहे. मी निंबाळकर सरांचा आणि खास करून गाडगे साहेबांचा, आमचे केरटकर साहेब, लहाने साहेबांचा सततच्या ऋणी असेल, आमच्या सरांचाही ऋणी असेल. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. इथे संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव गाडगे साहेब, उपाध्यक्ष लहाने साहेब, ज्येष्ठ सल्लागार माजी अध्यक्ष विठ्ठलराव केरटकर साहेब, या ठिकाणी आमच्याबरोबर आलेले कोणता हायस्कूलचे प्रतिनिधी आणि माजी उपसरपंच सीताराम भोईर साहेब, संघाचे तरुण सल्लागार, ज्यांच्या वाणीतून शब्दाची भेट आहे, अलंकारिक भाषा आहे आणि त्यांचं कौतुक असं आहे का ते बोलायला लागल्यानंतर असं ऐकावं असं वाटतं. जरी ते म्हटले की सर माझे गुरु असेल, तर खऱ्या अर्थाने या कलेचे ते माझे गुरु आहेत. कारण हजारो लोकांसमोर, हजारो लोकांना एखादा मुद्दा पटवून देण्याची कला आमच्या सुरेश शिंदे यांच्याकडे आहे. या शाळेचे संपर्क प्रमुख शेडगे सर, गायकवाड सर, सर्व आमचे मयूर देशमुख, मोरे, या सर्व या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्र आहेत. खरं म्हणजे वेळ झालेला आहे, सकाळपासून आम्ही कार्यक्रम करतोय. वक्त्याने किती बोलावं, एक वक्ता असा उभा राहिला, मी किती बोलू, 5 मिनिटं बोलू, 10 मिनिटं बोलू, 1 तास बोलू, 2 तास बोलू, किती बोलू. एक मुलगा उभा राहिला, सर आता बोलूच नका, खाली बसा. अशी वक्त्यावर वेळ येता कामा नये. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी शेडगे सरांच्या माध्यमातून जी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाने तुम्हाला मदत केलेली आहे, ती मदत तुमच्यापर्यंत पोच करण्यात आलेली आहे. आणि ही जी मदत आहे, या मदतीचं सोनं करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. कारण तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा विविध स्पर्धा होतात, या स्पर्धेला तुमच्या वाघोशी हायस्कूलची मुलं एक वेगळं नैपुण्य त्या ठिकाणी मिळवत आहेत. मग त्या कुठल्याही स्पर्धा असो, म्हणजे तुमची एंट्री तर असतेच, पण त्यामधून बक्षीस सुद्धा घेऊन जातात. आपल्याकडे 8वी ते 10वी 3 वर्ग आहेत. त्यांच्याबरोबरला 5वी पासून 12वी पर्यंत आलेली मुलं, आणि या मुलांची फाईट तुम्ही करताय, संघर्ष करताय आणि त्या ठिकाणी बक्षीस घेऊन आणताय, हे तुमचं कौतुक. आज तुम्हाला ऐन वेळेला या ठिकाणी बोलायला सांगितलं. मोठ्या मोठ्या शाळेमध्ये आम्ही जातो, मुलांना बोलायला सांगितलं तर नाही ना नाही ना नाही ना असं करत असतात, लाजतात मुलं. आज तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे, मी बोलू शकतो.
आणि बघा, चुकल्याशिवाय आपल्याला बोलता येईल. ऐकण्याची सुद्धा क्षमता असली पाहिजे. ऐकून सुद्धा आपण खूप घडतो. काल एक माझ्या वाचण्यामध्ये एक आला, एक अर्जुन देशपांडे नावाचा मुलगा, की अर्जुन देशपांडे हा ठाण्यामधला मुलगा आहे. जेनेरिक आधार केंद्र हे नाव ऐकलंय का? पालीमध्ये सुरू झालेलं आहे, की एक मेडिकल स्टोअर आहे. त्या मेडिकल स्टोअर मधून फार कमी त्याच्यामध्ये औषधं दिली जातात. तर अशा या आधार केंद्राचा निर्माता हा अर्जुन देशपांडे. आपल्याकडे चिकित्सा बुद्धी असली पाहिजे, आपल्याकडे बघण्याचं ज्ञान असलं पाहिजे, कौशल्य असलं पाहिजे. हा मुलगा एका ठिकाणी असा बघत असताना एक गरीब मनुष्य मेडिकल दुकानात येतो, तो औषधं घेतो आणि निघून जातो. हा विचार करतो, पुढे त्या माणसाला पाठला करून त्या माणसाला विचारतो, ही औषधं कसली आहे? तर म्हटली, माझ्या बायकोला कॅन्सर झाले. मग तुम्हाला औषधं किती दिवसांनी लागतात? ती दर महिन्याला. हजारो रुपयाची औषधं दर महिन्याला लागतात. यांनी त्यामध्ये खोलामध्ये जाऊन डीप स्टडी केला आणि जेनेरिक आधार केंद्र या नावाचं मेडिकल स्टोअर सुरू केलं. आज कंपन्यातून मिळालेली औषधं, मला वाटलं माझा घसा वाटला, कंपन्यातून मिळालेली औषधं डायरेक्ट त्याच्या दुकानात येतात. मधली दलाली, मधली ट्रान्सपोर्ट हे दिलं जात नाही. अशा वेळेला काय होतंय, अगदी स्वस्त औषधं मिळतात. एका मेडिकल स्टोअरवर सुरू झालेलं आज 10,000 त्याच्या शाखा आहेत. आज टाटा सारख्या व्यक्तीने, उद्योगपतीने त्याला त्याचा सहकारी केलेला आहे. आता तो 22 वर्षाचा झालेला आहे. विचार करा, 16व्या वर्षी त्याला ही कल्पकता सुचली. आज आपण विचार करा की आज आपण मुंबईला राहतो, तांदूळ आपल्याला मुंबईला मिळतो. हा तांदूळ किती प्रकाराने जातो. एखादा व्यापारी येतो, तो आपल्या शेतकऱ्यांना खरेदी करतो. शेतकरी काय करतो, व्यापाऱ्याला देतो, व्यापारी गिरणीवाल्याला देतो, गिरणीवाला तांदूळ देतो, तांदूळ तो गिरणीवाला पुन्हा व्यापाऱ्याला विकतो, व्यापारी इथून नेऊन ठाण्याला विकतो, ठाण्यावरून तो आपल्याला मिळतो. हे मधला जो खर्च आहे, म्हणजे 20 रुपयाचा तो तांदूळ आपल्याला 60 रुपयाला पडतो. हेच त्याने त्या अर्जुन देशपांडेने ओळखलं की एखाद्या 10 रुपयाचं औषध जर 100 रुपयाला मिळत असेल तर आपल्या गरिबांना परवडणार नाही. म्हणून त्याने त्या कंपनीशी करार केलं आणि ते 10 रुपयाचं औषध 15 रुपयाला कसं मिळेल, त्याला आपण जेनेरिक स्टोअर असं म्हणतो. पालीमध्ये पण तो सुरू केलं. आपल्याला त्या स्टोअरची काही घेणं देणं नाही, परंतु त्याची कल्पकता बघा काय आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या आमच्यामधला एखादा सुप्त गुण असेल तर तो मुलगा पुढे जाऊ शकतो, चमकू शकतो. आणि म्हणून ही तुम्हाला मदत दिली जाते. मी जास्त काही वेळ घेत नाही. आमचे सुरेश शिंदे साहेब यांनी उत्कृष्ट 1-2 मिनिटात तुम्हाला चांगल्या प्रकारे मुद्दे पटवून दिलेले आहेत. तुमच्याकडे व्याख्याते जे आहेत ते अत्यंत तज्ज्ञ आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी उद्बोधन होतो. ही मदत जी मिळते याचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. तुमची शाळा अधिकाधिक कशी नावलौकिक होईल हे पाहण्याचा प्रयत्न करा. की सुधागड तालुका रेवा सेवा संघ स्पर्धा घेतो, मी नुसत्या स्पर्धा घेत नाही तर शाळेपासून स्पर्धेच्या ठिकाणी जाण्याचा खर्च सुद्धा तालुका संघ करतोय. कशासाठी? त्या खेड्यातली मुलं टिकली पाहिजेत आणि पुढे गेली पाहिजे. आव्हानं त्यांना सामोरं जाता आलं पाहिजे, हा एकमेव उद्देश आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. बऱ्याच वेळेला तुमच्याशी आम्ही बोलत असतो. तुम्हाला ही यादी जर आम्ही आता गाडीत म्हटलं की आम्हाला आठवत नाही की काय काय शाळांना काय काय दिलेलं आहे. पण एवढंच मी उल्लेख करेन म्हणजे साहेब की संस्था येतात, मदत करतात. 1 वर्ष करते, 2 वर्ष करते, पण गेले 20 वर्ष अखंडितपणे मदत करणारी एकमेव संस्था माझ्या आयुष्यात आहे, ती म्हणजे सुधागड तालुका रेवा सेवा संघ ठाणे.
साधी गोष्ट नाहीये की 20 वर्ष 2006 पासून 2024 पर्यंत अखंडितपणे कोणत्याही वरची खंड न करता आजपर्यंत ही संस्था मदत करते. हे फार मोठं त्यांचं कौतुक आहे. मी गाडगे साहेब आणि त्यांच्या टीमला या ठिकाणी धन्यवाद देतो की आता एक विद्यार्थी होते ती कोशंबरीची त्यांच्या नात्यातलीच आहे. ही सगळी जी मंडळी आहे ही आपल्या वेगवेगळ्या गावातली आहेत. तुमचा कोशंबरीचा नागशेत्र असेल, तुमचे वाकोशीतले पण काही कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. अशी सगळी मंडळी ठाण्याला गेली, एकत्र आली, त्यांनी संघटना तयार केली आणि सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे हे नाव दिलं आणि वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न ही संघटना करते. मी इथे थांबतो. तुम्हाला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद. ज्यावेळेला वेळ मिळेल, आठवड्यातून एक वेळा 2 वेळा भेट झाली तर आमची चर्चा हीच असते की सुधागड तालुक्यामध्ये आपल्याला गरीब मुलांसाठी काय करायचं आहे. कारण जनरली आपल्या तालुक्याची जी ओळख झालेली आहे की सुधागड तालुका हा आदिवासी बहुल असलेला मागास, शैक्षणिकदृष्ट्या मागास, शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या सुद्धा मागास आहे. परंतु तुम्ही जी मुलं आहात, आज जर तुम्ही बघितले तर सुधागड तालुक्यामध्ये टॅलेंट खूप आहे. टॅलेंट म्हटलं तर आज मुंबईवरला जी सुधागड तालुक्यामध्ये गेलेली आहेत मुलं, ते खूप वेगवेगळ्या मोठ्या पदावर काम करत आहेत. आता सुधागड तालुक्यामध्ये आदिवासी समाजाची काही मुलं बघितली, तुमच्याकडे फार वेगळ्या प्रकारचे टॅलेंट आहे. मी स्पोर्ट्समध्ये, पोलीसमध्ये, मिलिटरीमध्ये यामध्ये खूप, तर तुमच्याकडे डेअरिंग आहे अशी, तर तुम्ही खूप करू शकता. तरी आमचं तुम्ही हे करत असताना एक विचार करा की तुम्ही कुठल्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला आवड आहे. तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये ज्यावेळेला अभ्यास करत असता तेव्हा तुम्ही तुमच्या मनापासून विचार करत जा की मी कुठल्या विषयाची मला आवड आहे. मला कलेची आवड आहे, क्रीडामध्ये जास्त आवड आहे, मला गणितामध्ये आवड आहे, मला सायन्समध्ये आवड आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची आवड तुम्ही जोपासा. आता आपले सुरेश शिंदे सल्लागार जे बोलले, त्यांनी इथून गेल्यानंतर मार्केटिंगच केलं. त्यामुळे त्यांचा गेली 15-20 वर्ष लोकांना उपदेश करणं, मार्केटिंग करणं हाच बिझनेस आहे. त्यामुळे तुमच्याकडे किती चांगल्या प्रकारे ते मार्केटिंग केलं. ते म्हणजे आपल्यामधूनच ते गेलेत पुढे. प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाताना तुम्ही आपली विकसित करा आणि कंटिन्यूपणे आयुष्यभर तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून समजा. माझी शाळेचा जर अभ्यास असेल तर कंटाळा कधीच असला नाही. अभ्यास म्हणून एक छंद जोपासला पाहिजे. वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे. तुम्ही आज जे शाळेमध्ये टेक्स्ट बुक्सची पुस्तकं आहेत ना, ही तुमच्या अभ्यासाचा 25% भाग आहे. पुस्तकं नुसतं वाचून तुम्ही मार्क मिळवले तर तुमची पुढे प्रगती होणार नाही. तुम्ही पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं जनरल नॉलेज यायला पाहिजे. तर आता जनरल नॉलेज शिवाय तुम्ही काही करू शकत नाही. कुठे गेले तरी तुम्हाला जनरल नॉलेजची गरज आहे. त्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्हाला जनरल नॉलेज माहिती होईल, तुम्हाला डॉक्टर व्हायचे, तुम्ही फटकन बोलून जा तुम्हाला डॉक्टर व्हायचे. पण डॉक्टर होण्यासाठी काय करावं लागतं? डॉक्टरमध्ये कुठल्या प्रकारच्या शाखा आहेत. तुम्हाला इंजिनियर व्हायचं, इंजिनियर म्हणजे काय? इंजिनियरमध्ये कुठल्या शाखा आहेत? इलेक्ट्रॉनिक्स आहे, इन्स्ट्रुमेशन आहे, मेकॅनिकल आहे. पण तुम्हाला गुगलवर सर्च मिळतं. म्हणजे मोबाईलचा चांगला आहे, पण फायदा आहे आणि वाईट पण आहे. पण तुम्ही चांगला वाईट फायदा तुम्ही तुमच्या वापरता कसं त्याच्यावर अवलंबून आहे. कुठली गोष्ट जेवण जास्त जेवण तर अजीर्ण होणार आहे, तसंच ते आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. मला तर हे आहे की असं वाटतं की सुधागड तालुक्यामध्ये की प्रत्येकाकडे टॅलेंट आहे. फक्त शाळा काय करते, जो वाचून अभ्यास करतो, जो ज्याला पाठांतर आहे चांगलं, त्याला मार्क जास्त मिळतात, तीच आम्ही मुलं हुशार म्हणतो आणि त्याला आम्ही पुढे पुश करतो. पण 100पैकी 10% मुलं खुश होतात आणि 90% मुलांना यांना काही येत नाही म्हणून. पण त्यांना येत नाही, ते दुसऱ्या कुठल्या तरी विषयामध्ये तज्ज्ञ असतात
कुठेतरी ते पुढे जाऊ शकतात, मुली डान्समध्ये जाऊ शकतात, कलेमध्ये जाऊ शकतात, कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतात. तर सर्व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाण्याचं एक उद्दिष्ट आहे की मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि मला तरी वाटतं त्या विद्यालयाचे शेडगे सर हे तर नक्कीच तुमचा सर्वांगीण विकासासाठी मदत करणार आहेत. त्यांचे सुद्धा मार्केटिंग प्रेझेंटेशन चांगलं आहे. त्यांनी कार्यक्रमचं नियोजन करताना त्यांनी आमच्यासमोर किती चांगलं प्रेझेंटेशन त्यांनी न बोलताना मुलांकडून दाखवलं. याचा अर्थ ते आमच्याकडून जे काय मिळतं ते तुम्हाला प्रॉपर प्रेझेंट करतात आणि त्याचं काय करायचं हे नक्की शिकवतात. तुम्हाला मार्गदर्शक खरोखर चांगले मिळालेले आहेत आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या. तुमच्या मनामध्ये असणारा कोणताही प्रश्न तुम्ही मनात ठेवू नका, तो बाहेर काढा. कोणी हसलं तरी चालेल, पण जो मुलगा मनामध्ये जे असणारे मला मी हे उत्तर दिलं चुकीचं असेल, चुकीचं असू द्या, पण तुम्ही चुकीचं आहे का बरोबर आहे तुम्हाला तुम्ही कसे ठरवणार. तर तुम्ही याच्यासाठी आपण एज्युकेशन आणि करिअर गाईड मार्गदर्शन वर्ग भरवतो. ते तुमच्या शाळेवर जर आपण पाहिजे तर आपण घेऊ शकतो. तुमच्या इंडिव्हिज्युअल प्रत्येक मुलाला, ज्या मुलाला 50% मार्क मिळाले, एका विषयात नापास होते, त्यांनी सुद्धा प्रश्न विचारायचा असतो की मला माझं सायन्स चांगलं आहे पण गणित चांगलं आहे, माझं भाषा चांगली आहे पण हा विषय चांगला नाही. ते तुला वेगवेगळ्या विषयासाठी ते सजेशन देतात, हा विषय तुमचा चांगला कसा होईल. पण अभ्यासाचा कंटाळा आला तर तुम्ही काय करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तर तुमचं मन डायव्हर्ट कुठे करून घ्यायला पाहिजे. या प्रकारचे तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. आणि हे अशा प्रकारचे मार्गदर्शन घ्या. तुम्ही कधी स्वतःला कमी लेखू नका. आपण जर आपल्याला जर कमी लेखलं, आपण म्हटलं मला काय येत नाही, मला हे येणारच नाही, तर मग दुसरं आपल्याला काय किंमत देणार आहे. पण त्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा. देवाने जो घडवलेला प्रत्येक माणूस आहे त्या प्रत्येकाचा वेगळा विचार केलेला आहे. प्रत्येकाकडे वेगळ्या प्रकारचे टॅलेंट आहे. फक्त तुम्ही त्या पाठीमागे लागला, मेहनत केलं पाहिजे, नियमितपणे अभ्यास केला पाहिजे, नियमितपणे तुमचं जे आहे ते करायलाच पाहिजे, काम करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे. किती पैसा असेल, श्रीमंत असेल तरी त्याला मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही. आज जे आम्ही कामाला लागलो त्यावेळेला 3,000 रुपये पगार, 300 रुपये पगार होता. त्यावेळेला आता 3 लाख रुपये पगार होते, पण तेवढीच माणूस प्रगती करतोय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पैशाची किंमत ही कमीच होणार आहे, महागाई वाढणारच आहे. तर तुम्ही पैशाची किंमत करण्यापेक्षा तुमच्या टॅलेंटची किंमत करा. नोकरीच करायची म्हणून ठरवू नका, व्यवसाय करायचा म्हणून ठरवा. कारण आता व्यवसायाची गरज आहे. कोणताही छोटा मोठा व्यवसाय करा, पण व्यवसाय करा. आत्तापासून जिद्द चालू करा. ही मारवाडीची मुलं 5 आणि 6 वर्षाची असताना दुकानावर पालिकेमध्ये बघितलं असणार, 5 आणि 6 वर्षाची असताना दुकानावर देतात, बिस्किट देतात, आई वडिलांबरोबर काम करतात. आपण काय आपले आई वडील आपले जास्त सांभाळून ठेवतात. काय करतात की नाही माझ्या मुलीला अभ्यासाला वेळ पाहिजे, पण मुली अभ्यासात 24 तास अभ्यास करते का नाही करत. अभ्यास केला पाहिजे, खेळलं पण पाहिजे, आई वडिलांना मदत पण करायला पाहिजे. शेती काय आपल्याला समजली पाहिजे, आपली शेती आहे. आपले वडील मजुरीचं काम करतात, तर 1-2 सुट्टी असेल त्याच्यावर मजुरीचं काम करायला पण द्यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला त्यांचं दुःख काय ते समजेल आणि त्याप्रमाणे आपण पुढे करू शकतो. तर प्रथम तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला जी मदत आम्ही देतोय ती मदत म्हणू नका, ते आमचं कर्तव्य आहे. तर तुम्ही मुलं आहात. शिक्षण हा मुलांचा मूलभूत अधिकार आहे. तुम्हाला शिक्षण घेणं अधिकार आहे. आम्ही तुम्हाला मदत करणं हे तुमचे अधिकार देतं, शिक्षण अधिकाऱ्यामध्ये येतं. म्हणून आम्ही मदत करतो म्हणजे आम्ही तुमच्यावर काही ऋण करत नाही, तुमच्यावर काही उपकार करत नाही. तो आमचं सुद्धा एक कर्तव्य आहे की समाजाप्रती, ज्या समाजामधून आम्ही गेलेलो आहे तो समाजाच्या असलेल्या मुलांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही कोणावर उपकार करत नाही. पण तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य करा, तुम्हाला नक्की आयुष्यामध्ये यश आहे. कोणी कोणाला कमी समजू नका आणि मार्क कमी मिळाला म्हणून तुम्ही हे करू नका. आणि तर सांगतो मार्क कमी असेल तर त्यांचं पर्सनल लेवल त्यांचे कुठे कमी पडतात त्यांची चूक दाखवून द्या, आम्हाला सांगा. त्या मुलाला काय म्हणत फक्त तुम्ही मनामध्ये काही ठेवू नका आणि प्रामाणिकपणे स्वतः जाऊन राहा. मी अभ्यास करतोय तरी मला अडचण येतात, पण मी करतच नाही तर अडचण येणारच आहेत ना. मी काहीच नाही केलं तर अडचण येणारच आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला गुरुवर्य चांगले मिळाले आहेत,
सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या मिळाल्या आहेत, योग्य प्रकारे सर्वीकडे मदत मिळाली आहे. नसेल मिळत तरी मला आत्ता सांगा, आम्ही अजून सुद्धा शैक्षणिक मदतीसाठी तुम्हाला दरवाजे ओपन आहेत तालुका संघटनेचं. आणि तुमचे मला प्रदेश शेडगे सर जर बोलले तर आम्ही त्यांना कधी नाही बोलू शकत नाही, कारण ते व्यक्तिमत्वच तसं आहे की त्यांनी ह्या संघटनेच्या कामामध्ये कधी काय सांगितलं ते प्रथम काम करतात. सामाजिक कामामध्ये, शैक्षणिक कामामध्ये तालुका संघटने जसं समान निंबाळकर सर करतात तसं ते सुद्धा आहेत तालुका संघटनेमध्ये. या सुधागड तालुक्यामध्ये मुलांपर्यंत, गरीब मुलांपर्यंत जर पोचलं पाहिजे हे त्यांचं पण ध्येय आहे. त्यासाठी कुठल्या गोष्टीची मला अडचण आहे, मला कारण सांगू नका. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पार्टीने उमेदवार उभा केला, कमला हॅरिस म्हणून आहे. ती कमला हॅरिस भारतीय वंशाची आहे, तिची आई भारतीय होती. ती आता 19 वर्षाची तिची आई असताना भारतामध्ये, ती अमेरिकेमध्ये तिची आई गेलेली आहे. तिच्या आईने तिला काय सांगितलं, तिने सांगितलं की मला आईने सांगितलं अन्याय झाला तर अन्याय झाल्याबद्दल नुसतं अन्याय झाला म्हणून त्याच्यातून नुसतं बोंब मारून काय मिळणार नाही. अन्याय होऊ नये त्याच्याबद्दल काय करायला पाहिजे ते पहिले ऍक्शन घ्यावी. बरेच लोक नुसतं ह्याच्या बोलतात पण तो अन्याय होऊ नये म्हणून कोणी काही करत नाही. हे तिने तिच्या भाषणामध्ये सांगितलंय. दुसरं एक तिने सांगितलेलं आहे की मी संस्थेचा अध्यक्ष आहे, मी हे मी ते आहे, मी मोठा आहे, मी आमदार आहे, मी खासदार. हे बरेच लोक बोलतात. तरी लोकांना सांगण्यासाठी मी कोण आहे हे लोकांनी ठरवू द्या. मी काम करेन आणि लोकांनी ठरवू द्या मी कोण आहे. ह्या काही गोष्टी अशा लक्षात ठेवा, खूप आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या. आणि तुमची शाळा खूप चांगली आहे. इथल्या आदिवासी जास्त आहेत, आदिवासी जास्त आहेत, बाकी इतर समाजाचे पण आहेत. सर्वांना आम्ही जवळजवळ इकडे त्याच सेम प्रकारची मदत करतो. फक्त पितृछत्र आणि अपंग मुलांसाठी थोडी जास्त मदत करतो, कारण नक्कीच तुम्हाला पटेल तो मुद्दा, त्यांना गरज आहे म्हणून. आणि तुम्हाला सर्व ह्या वर्षाच्या आणि पुढील अभ्यासासाठी, परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही माझी एक या वर्षापासून आमची संस्थेची माझी अशी मनोकामना आहे की तुम्ही विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबमध्ये UPSC MPSC सारख्या परीक्षेला बसण्याचं उद्दिष्ट ठेवून खूप मेहनत करणार. UPSC MPSC साठी फक्त मेहनतीचा लागतो, हुशारीपेक्षा मेहनत करायला लागते. कंटिन्यू अभ्यास, 24 तास अभ्यास करायची ताकद लागते. UPSC MPSC झाला तर कलेक्टर, तहसीलदार वगैरे पदाचे नोकरीला मिळते. तर असं मोठं उद्देश ठेवा की सुधागड तालुक्यामध्ये अजून कोणी असं परीक्षा पास झालेल्या नाही. तर असं उद्दिष्ट तुम्ही ठेवून हे तालुक्याचं नाव आणि प्रथम UPSC MPSC झालं म्हणून तुमचं नाव निघेल हे आम्ही स्वप्न ठेवलेले आहे. त्यासाठी लागणारी मदत आहे ती सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ नक्कीच करेल. मी तुम्हाला आणि मला माझ्या एवढ्या वेळा ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि त्याबद्दल मी श्री शेडगे सर आणि इकडचे सर्व शिक्षक वर्ग आणि सर्वांचा आभारी आहे. आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं शब्द पूर्ण करतो. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोला मुलाचे शब्द काही मिळत नाही, शब्द काही मिळत नाही. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाण्याचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी गाडगे साहेब, सुधागड तालुका समन्वय कोऑर्डिनेटर आमचे गुरुवर्य आदरणीय निंबाळकर सर, या ठिकाणी उपस्थित उपाध्यक्ष वसंतजी लहाणे, आमचे मामा आदरणीय खेडकर साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आपल्या शाळेचे नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी खास वेळात वेळ काढून आपल्या शाळेत उपस्थित असे सीतारामजी भोईर साहेब, तसेच गुरुजन, सर्व विद्यार्थी, सर्व उपस्थित मान्यवर आणि